हरे राम 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 हरे. ठीक आहे. तर सीता माता चा हा प्रसंग आपण घेतला. तर ही देवी आहे शांता दुर्गा, गोवा आहे. आणि सध्या जे बरेच मुलं विचारतात ना की मॉडर्न सायन्स मध्ये काही आहे का, ते बघा हे इतके फेमस पुस्तक आहे, याला म्हणतात एन्सिस्ट्रल हिलिंग. म्हणजे जे तुमचे पीडित पूर्वज आहेत, त्या पीडित पूर्वजांना जर तुम्हाला शांती प्रदान करायची असेल, पुढचा मार्ग प्रदान करायचा असेल, हे मोठे मोठे पीएचडी केलेले लोक आहे बघा इकडे. खूप फेमस डॅनियल फोर म्हणून पीएचडी त्याची याच्यात, कशात, एन्सिस्ट्रल मेडिसिन. आणि मग ते उपाय सांगतात बरेच, ज्याच्याने ते पूर्वजांना शांतता प्राप्त होते. तर हे विधी आहे, त्या विधीचे 3 भाग आहेत. पहिला आहे श्राद्ध. श्राद्ध कोणाला म्हणायचं? श्राद्ध येतं श्रद्धायुक्त कर्म केले त्याला काय नाव आहे? त्याच्यात श्रद्धा असली तरच तुम्हाला फळ मिळेल, अन्यथा फळ प्राप्त होणार. आता जसं तुमच्या घरी कोणी आलं, तुम्ही पाणी विचारतात, तसे पूर्वज जेव्हा तुम्ही बोलवतात तर ती जी पहिली क्रिया केली जाते बोलवण्याची, तिचं नाव श्राद्ध. मंत्रोच्चारण, पठण, त्याचं नाव श्राद्ध. आल्यानंतर तुम्ही पाणी जे देतात, गेस्टला पाणी देतात, त्याचं नाव काय? तर्पण. बरोबर? तर्पण म्हणजे काय? जिथे संतुष्टीचा अनुभव होतो त्याचं नाव तर्पण. आणि पिंड, आल्यावर गेस्टला आपण जेवण देतो, तर त्या आलेल्या गेस्टला जे जेवण दिलं जातं त्याचं नाव काय? पिंड. आलं? या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्यांना देणं गरजेचे असतात. तर हे पितृपूजन आहे. आता इथे बघा, हे तुम्ही थोडं लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना हे माहिती नाहीये की आपल्या हातावर सगळे मुख्य तीर्थ आहेत. देवतांना जर तुम्हाला काही अर्पण करायचं असेल तर देवतीर्थ इथे असतं. इथून पाणी सोडलं की सरळ देवतांना जातं. ते मंत्रोच्चारण करून जर तुम्ही सोडलं, ओम केशवाय नमः आपण करतो ना, कुठून सोडतात? जर तुम्हाला ऋषींना द्यायचं असेल तर इकडनं सोडलं जातं. ऋषींना जेव्हा तुम्ही करतात यज्ञ वगैरे, इथून सोडलं तर इथे ऋषी तीर्थ आहे तुमचं. आणि पितरांचं तीर्थ कुठे? म्हणून तुम्ही बघा, पिंडावर पाणी आपण म्हणतो उलट्या हाताने नाही द्यायचं. का? मेलेल्याला देतात. उद्या राग आल्यावर देऊ ना. कारण तिथे पितरांचं स्थान आहे. जे गेले दिवंगत आहेत त्यांना आपण उलट्या हाताने वाढतो. ठीक आहे. तर हे विधी आहेत. तर बेसिक अजून काही गोष्टी तुम्हाला ज्या सांगायच्या आहेत त्या म्हणजे, आता कावळा का लागतो त्याच्यात? कशाला कावळा? पूर्वज कावळ्याच्या रूपात येतात. हा, सायन्स मध्ये एक कॉन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात मोनोक्युलर विजन. काय? मोनोक्युलर विजन म्हणजे काय? विजन म्हणजे दिसणं. मोनो म्हणजे कावळा एकाच डोळ्याने बघतो. तुम्हाला ही कथा माहिती असेल, रामायणात कथा येते, जेव्हा भगवान रामचंद्र सीता मातेला तो कावळा चोच मारतो, मग तिथे भगवंत त्याच्यावर ब्रह्मास्त्र जे चालवतात त्याचा एक डोळा फुटतो. तिथून कावळ्याला एकच दृष्टी. पण ती इतकी पॉवरफुल लेन्स आहे, जशी आपल्या मोबाईलची लेन्स कितीची असते? एमपी मध्ये किती एमपी आहे? तर विचार करा, कावळ्याची दृष्टी इतकी पॉवरफुल आहे, इतकी पॉवरफुल आहे की पिंडामध्ये बसलेला आत्मा तो बघू शकतो. ही दृष्टी फक्त कावळ्याकडे, कुठल्याही प्राण्यामध्ये ही दृष्टी देवाने दिलेली, म्हणून कावळाच लागतो. आता आता तो पिंडात जो व्यक्ती बसलाय तो बाहेर आला की नाही हे कोण बघू शकतं? फक्त कावळा. म्हणून कावळा का शिवत नाही? कारण त्याला वाटतं तो आत बसलेला मारेल की काय. त्याला तो दिसतो. बरं, हा आत बसलेला आत का बसलाय?
आसक्ती आहे त्याची. आणि त्याची आसक्ती जर तुम्हाला दूर करायची असेल तर ते 10 दिवसाचे जे प्रोटोकॉल दिले ना, गरुड पुराण वाचणं, गीतेचा अध्याय वाचणं, त्याच्यासाठी नामजप करणं, त्याच्यासाठी देवी देवतांना जे काही तुम्हाला करायचं ते सगळं करणं. का? कारण जेव्हा तो ऐकतो ना, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मग त्याची ती आसक्ती सुटते आणि तो पुढच्या प्रवासाला जायला. बरं, समजा तुमचा गडी निघालाच नाही बाहेर पिंडातनं, आता काय करायचं? तो निघायलाच तयार नाही, इतका तुम्हाला आसक्त येतो. आता तो निघायला नाही म्हणतो, कसं काढणार त्याला? हा, कसं काढायचं त्याला? हा माताजी म्हणताय तुमच्या प्रॉपर्टीची वाटणी व्यवस्थित करणार, लगेच कावळा. बरोबर, तुमच्या मुलीची काळजी, हो लगेच कावळा आला आहे ना. तर ती एक पद्धती आहे, कारण त्याची आसक्ती लेकरांमध्ये घरामध्ये असते. तर जर त्याने तरीही त्याग केला नाही पिंडाचा, तर त्याला फरफटत नेलं जातं आणि ती खूप पीडायुक्त अवस्था असते. गरुड पुराणात त्याची पण त्या अवस्थेचं पण वर्णन केलेलं आहे. म्हणून ते जे 10 दिवस जे आहेत, जो तो व्यक्ती गेल्यानंतर ते फार क्रुशियल आहेत. कारण जर तुम्ही ते पालन केलं नाही तर त्याचा पुढचा देहही तयार होत नाही, ज्याच्या माध्यमातून त्याला पुढे जायचंय. तो प्रेत म्हणून शेवटपर्यंत राहतो आणि प्रेत म्हणून परत येणार, त्याला गती मिळत नाही, मग तो सगळा त्रास तुम्हाला देईल. आणि हे सगळं फक्त एकच प्राणी बघू शकतो, तो म्हणजे कावळा. त्याची दृष्टी तितकी पॉवरफुल आहे म्हणून कावळा. अजून भरपूर स्टोरीज आहेत जिथे अधिकार पिंड घेण्याचा फक्त कावळ्याला दिलाय. ओके, म्हणजे जसं आपण इथून पैसे टाकले अमेरिकेला जातात, बरोबर, माझ्याकडे पैसे दिल्यावर जातील अमेरिकेला, हो द्या. जसं एटीएम मध्ये बँकेत टाकल्यावर जातात तिकडे, तसं कावळा आपलं एटीएम मशीन आहे. आता तुम्ही इथून रुपीज मध्ये टाकले, तिकडे डॉलर मिळतात, बरोबर. त्याच प्रकारे इथे जे तुम्ही त्याच्यासाठी क्रिया केल्या त्याचे सगळे जे काय म्हणतात क्रेडिट्स आहे ना, ते क्रेडिट्स त्याला तिकडे मिळतात. जसं इकडनं तुम्ही रुपये टाकले तिकडे डॉलर मध्ये कन्वर्ट होतात, तसं इकडे जे जे तुम्ही अर्पण केलंय ते सगळं तिथे त्या व्यक्तीला पोहोचवलं जातं. तिला पण एक बँक ट्रान्सफर आहे, त्याला आपण कावळा म्हणतो. ठीक आहे, तर ते तुम्हाला करणं कंपल्सरी असतं. बरं, आता पितृदोष काय असतो? मग पितृदोष काय? प्रेताला पितरामध्ये कन्वर्ट करण्यासाठी सपिंडीकरण केले, बरोबर. 12व्या दिवशी सपिंडीकरण केलं नसेल तर तो प्रेतच आहे, परत खाली आहे. आता पितृदोष कुठे आले? पितृदोष जसं जर तो प्रेत असेल तर त्याच्यासाठी पण सपिंडीकरण केलं जातं आणि हे जे 15 दिवस हे वापरले जातात, मग त्याला पुढचा देह दिला जातो. दुसरी गोष्ट, जर त्याच्यात काही अशा तुमच्याविषयी दुःखद भावना असतील, चुकीच्या भावना असतील, म्हणजे याने मला त्रास दिला, हिने मला त्रास दिला, ह्या ज्या काय भावना आहे त्या ह्या 15 दिवसात त्यांच्याकडनं आपण जेव्हा माफी मागतो तर त्यातनं ते आपल्याला माफ करतात. जसं त्या स्त्रीला केलं, तिने माफ केलं, मग यांना पुढच्या गोष्टी त्यांच्या जीवनात व्यवस्थित झाल्या. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींना पितृदोष म्हटले गेले. किंवा ते जे तुमचे पूर्वज आहेत त्यांच्याकडनं एखादं पापकृत्य झालंय, त्याचा पण दंड आहे, त्याच्यामुळे त्यांना पुढची गती मिळत नाही, तर त्याचं पण निस्तार ह्या 15 दिवसात केला जाऊ शकतो. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी ह्या 15 दिवसात आपल्याला करून घ्या.